माझ्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। सर्वांना माहीत आहे आता लवकरच अधिक महिन्याला सुरुवात होत आहे। हा अधिक महिना यावर्षी 2026 मध्ये 17 मे पासून सुरू होत आहे आणि 15 जून पर्यंत हा अधिक मास असणार आहे। आणि या महिन्यामध्ये स्त्रियांसाठी विशेष काही सूचना आहेत किंवा महिलांनी कोणत्या चुका या महिन्यामध्ये करू नयेत आणि विशेष करून कोणते कोणते उपाय करावेत किंवा कोणती कामं महिलांनी आवर्जून केली पाहिजेत हे देखील आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यानुसार सर्व महिलांनी अवश्य हा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना देखील कळेल की अधिक महिन्यामध्ये धोंड्याच्या महिन्यामध्ये विशेष करून स्त्रियांनी काय काय कामे केली पाहिजेत आणि कोणत्या चुका करू नयेत। तर सगळ्यात आधी अधिक महिन्यामध्ये कोणत्याही धार्मिक ग्रंथाचं महिलांनी अवश्य पारायण करावं आणि हे पारायण करत असताना आपल्याला मासिक धर्म मध्येच येणार नाही आणि आपल्या पारायणामध्ये खंड पडणार नाही याची विशेष करून काळजी घ्यावी। कारण असा कोणताही धार्मिक चांगला ग्रंथ जर तुम्ही त्याचं पारायण कराल तर त्याचं नक्कीच पुण्यफळ तुम्हाला मिळेल। त्याचबरोबर स्त्रियांनी आपली मुलगी व जावयाला नक्कीच या महिन्यामध्ये अधिक वाण द्यावे, म्हणजेच जो धोंड्याचा महिना असतो त्यामध्ये जावयाचा मानपान स्त्रियांनी अवश्य आपल्या जावयाचा करावा। यामध्ये तांब्याचे किंवा चांदीचे ताट, निरंजन, 33 अनारसे किंवा बत्तासे किंवा मग म्हैसूर पाक किंवा अशी गोड मिठाई अवश्य त्यांना हे वाण म्हणून द्यावी। मुलीला आणि जावयाला मानपान करताना त्यांना नवीन कपडे, टॉवेल, टोपी, साडी, चोळी असा मानपान करावा। यामुळे आपल्याला दीपदान त्याचबरोबर वस्त्रदान केल्याचे पुण्य प्राप्त होते। बाकी काही जर तुम्हाला वाण म्हणून देता आलं नाही तर अवश्य तुम्ही एक निरंजन, टॉवेल, टोपी, मुलीला साडी, चोळी हे तरी वाण म्हणून अवश्य द्यावे। त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये जोडवी देण्याची देखील प्रथा आहे, त्यामुळे अवश्य तुमच्या मुलीला तुम्ही अशी जोडवी देखील भेट म्हणून देऊ शकता। त्याचबरोबर स्वतः देखील नवीन जोडवी या महिन्यामध्ये अवश्य करावी किंवा मग आहे त्या जोडवीमध्ये थोडेसे पैसे घालून अजून त्या जोडवीमध्ये भर टाकावी, म्हणजे आत्ताची जी तुमची जोडवी आहे त्यापेक्षा जास्त वजनाची जोडवी तुम्ही या महिन्यामध्ये अवश्य करावी। यामुळे सौभाग्य अखंड राहते अशी मान्यता आहे। अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे अधिक महिन्यामध्ये पिवळ्या वस्तूंचे दान हे जास्तीत जास्त करावे। यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजे एखादे कापड, फळे, डाळी यांचे दान अवश्य करू शकता, याचे पुण्य अवश्य तुम्हाला मिळेल। गरिबांना, गरजूंना या वस्तू तुम्ही अवश्य दान करू शकता। यामुळे भगवान विष्णू खूपच तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करतात। पिवळी मिठाई, केळी असं दान तुम्ही अवश्य गरिबांना करू शकता किंवा मग गरजूंना अवश्य तुम्ही अशा प्रकारची फळे किंवा मग मिठाई, वस्त्र दान करू शकता। त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये जेवढे काही सोमवार असतील त्या सोमवारी महिलांनी घरी छोटीशी वाळूची पिंड करून त्यांचे विधिवत पूजन करावे। या शिवपिंडीसमोर बसून तुम्ही शिवस्तुती, शिवलीलामृत यांचा अध्याय पठण करावा। त्याचबरोबर 7 कणकेचे दिवे करून दर सोमवारी घरातील वाळूच्या शिवपिंडीसमोर 2 दिवे प्रज्वलित करावे। शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि बाकीचे जे 5 दिवे आहेत ते शिवमंदिरात तुम्ही नेऊन तिथे प्रज्वलित करावे। असे केल्याने दीपदानाचे पुण्य देखील आपल्याला मिळत असते आणि अधिक महिन्यामध्ये आपल्याला असे दीपदान केल्याने अधिक पुण्य मिळते आणि आपल्या ज्या मनोकामना आहेत, इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यास मदत होते। त्याचबरोबर अखंड सौभाग्याची प्राप्ती स्त्रियांना होते। त्याचबरोबर श्री व्यंकटेश स्तोत्र आणि
विष्णू सहस्त्रनामावली या 2 पुस्तकांचे वाचन अवश्य अधिक महिन्यामध्ये सर्व स्त्रियांनी करावे. असे केल्याने भगवान विष्णू अवश्य प्रसन्न होतात आणि आपल्याला घरामध्ये कधीच आपल्या अन्नधान्याची कमी भासत नाही किंवा मग पैशाची टंचाई भासत नाही. कारण जिथे भगवान विष्णू प्रसन्न होतात तिथे ते वास करतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी नेहमी वास करते. तिथून त्यांना कधीच सोडून जात नाही. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा उपासना या अधिक मासामध्ये करायची आहे. त्याचबरोबर महिलांनी रोज तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या अधिक महिन्यामध्ये. तसा आपण रोजच तुळशीच्या समोर एक दिवा प्रज्वलित केलाच पाहिजे. पण जरी तुम्ही याआधी करत नसाल तर अधिक महिन्यामध्ये रोज तुळशीच्या समोर सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा प्रज्वलित करा. तूप नसेलच तुमच्याकडे तर तुम्ही तेलाचा देखील करू शकता, पण अवश्य तुम्हाला तुळशीच्या समोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. सकाळी जरी तुम्हाला वेळ भेटत नसेल तरी संध्याकाळी तरी न विसरता तुम्हाला अधिक महिन्यामध्ये तुळशीसमोर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. असे केल्याने भगवान विष्णू आपल्यावर खूपच प्रसन्न होतात. कारण तुळस ही विष्णुप्रिया आहे आणि तुळशीची केलेली सेवा ही भगवान विष्णूपर्यंत पोचते आणि भगवान विष्णू आपल्या भक्तांवरती खूपच प्रसन्न होतात. त्याचबरोबर आपल्याला तुळशीसमोर दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप कमीत कमी 7 वेळा तरी करायचा आहे. कारण या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी असेल तरी हा मंत्र तो काढून टाकतो. ती निगेटिव्हिटी जी आहे ती सर्व आपल्या घराच्या बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये अखंड सुख समाधान शांती नांदते. इतका हा पॉवरफुल असा मंत्र आहे. अधिक मासामध्ये आपल्याला होईल तितकी उपासना श्रीकृष्णांची करायची आहे. त्यांची विधिवत पूजा करायची आहे. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर आपल्याला त्यांची देखील सेवा करायची आहे. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शिवलीलामृताचे पठण, विष्णू पुराण किंवा शिवपुराणाचे पठण, भगवद्गीतेचे पठण या महिन्यामध्ये अवश्य करायचे आहे. जे तुमच्याकडे पुस्तक असेल त्याचे तुम्ही अवश्य अशा धार्मिक ग्रंथाचे पठण अवश्य करायचे आहे. आणि याच्यापैकी कोणता ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर अवश्य असे चांगले ग्रंथ, धार्मिक ग्रंथ तुमच्या घरामध्ये तुम्ही आणून ठेवा आणि त्यांची उपासना करायला सुरुवात करा. त्याचबरोबर असे धार्मिक ग्रंथ दान देखील करण्याचे खूप महत्त्व आहे. कारण जेव्हा तुम्ही असे ग्रंथ, धार्मिक जे ग्रंथ आहेत, चांगली जी पुस्तकं आहेत, जेव्हा तुम्ही दान करता आणि त्याची जेव्हा सेवा केली जाते तेव्हा त्याचं पुण्य जे आहे ते तुम्हाला जास्त प्रमाणात मिळत असतं. त्यामुळे अवश्य असे धार्मिक ग्रंथ किंवा धार्मिक पुस्तकं अवश्य तुम्ही दान करा. त्याचबरोबर जर तुम्हाला तब्येतीला जमत असेल तर तुम्ही नक्कीच या अधिक महिन्यामध्ये एक वेळ जेवण करा आणि एक वेळ उपवास करा. म्हणजे सकाळी दिवसभर तुम्ही उपवास करून एक वेळ जेवू शकता. पण जर तुम्हाला हे तब्येतीला जमत नसेल तर तुम्ही सात्विक आहार घ्यायचा आहे. शक्यतो तुम्ही या महिन्यामध्ये अधिक मासामध्ये मांसाहाराचं सेवन करायचं नाही आहे, ते वर्ज्य करायचं आहे. त्याचबरोबर जे तामसी जेवण आहे किंवा खूप जास्त मसालेदार जेवण आहे ते देखील तुम्हाला याच्यामध्ये वर्ज्य करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये गोमातेचे पूजन करायचे आहे. म्हणजेच गायीची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. जवळपास कुठे गोशाळा आहे का हे तुम्ही आधी शोधून ठेवा आणि रोज जरी जमले नाही तरी दर गुरुवारी तुम्हाला गायीला गोग्रास द्यायचा आहे. जर तुमच्या घरामध्येच गायी असतील तर खूपच उत्तम. त्यांना तुम्ही 2 रोज तर गोग्रास देतच असाल. पण जरी तुमच्याकडे गाई नसतील तरी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये दर गुरुवारी गाईला गोग्रास द्यायचा आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही चपाती, गूळ आणि हरभऱ्याची डाळ असं गाईला द्यायचं आहे. गाईला हरभऱ्याची डाळ देत असताना ती शक्यतो भिजवून द्या, म्हणजे गाईला त्याचा त्रास होणार नाही. त्यामुळे अवश्य गाईची सेवा आपल्यालाही करायची आहे. त्याचबरोबर गाईला हळद कुंकू लावून तिच्या पायावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुम्हाला तांबूल दान करायचं आहे. म्हणजेच काय तर विड्याचं दान करायचं आहे. पाण्याचा विडा जो आहे त्याचं दान तुम्हाला करायचं आहे.
तर असं दान तुम्ही कधी करू शकता, तर या अधिक महिन्यामध्ये कोणत्याही शुक्रवारी तुम्ही लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन 5 विड्यांचं दान करू शकता. यामुळे सौभाग्यामध्ये वृद्धी होते आणि आपलं सौभाग्य अखंड राहतं. त्यामुळे अवश्य तुम्ही विड्याचं दान या अधिक महिन्यामध्ये करायचं आहे. आता विडा बनवताना काय करायचं आहे, 2 विड्याची पानं घ्यायची आहे, थोडासा कात, चुना, सुपारी त्यामध्ये ठेवून एका केळाबरोबर तुम्हाला 5 सवाष्णींना ते द्यायचं आहे. अगदी तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी मंदिरात जाऊन तिथे तुम्ही हळदी कुंकू लावून हे 5 विडे देऊ शकता. त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. तसाही आपण जरी अधिक मास नसेल तरीही देवघरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित म्हणजे दिवा हा प्रज्वलित करतच असतो. पण या अधिक मासामध्ये आपल्याला विशेष करून काळजी घ्यायची आहे की आपल्या देवघरामधला जो दिवा आहे तो प्रज्वलित राहील. कारण बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत की ज्यांना काही कारणामुळे व्यवसाय किंवा मग जॉब याच्यामुळे देवघरामध्ये किंवा देवपूजा करण्यासाठी वेळ मिळत नाही, दिवा प्रज्वलित करायला वेळ मिळत नाही. तर त्यांनी देखील काळजी घ्या की या महिन्यामध्ये सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामधला दिवा जो आहे तो प्रज्वलित झालाच पाहिजे अशी तुम्ही काळजी घ्या. कारण देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा प्रज्वलित करणं खूप आणि खूप पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये पसरवत असतं. तुम्हाला ही जरी छोटीशी बाब वाटत असली तरी ती खूप मोठी बाब आहे आणि आपल्या घरामधलं कितीतरी वातावरण याच्यामुळं बदलायला मदत होते. कितीतरी चांगली ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये याच्यामुळे प्रवेश करत असते. त्यामुळे ही गोष्ट जरी छोटी असली तरी तुम्ही या अधिक महिन्यापासून स्वतःला सवय लावा की देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ आपण दिवा प्रज्वलित करायचाच आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये अवश्य तुम्ही धोंडे बनवा आणि तुमच्या देवघरामधल्या देवांना ते नैवेद्य म्हणून अवश्य तुम्ही दाखवायचे आहेत. आता धोंडे करताना काय करायचं, ज्याप्रमाणे आपण नागपंचमीला दिंड बनवतो म्हणजे पुरण घालून जे चौकोनी आकार देत असतो आपण दिंड्यांना, तसा न करता पुरण घालून त्या कणकेचे गोल गोळे बनवा आणि ते तळून काढा, म्हणजे हे दिंडे होतात. म्हणजे ज्यांच्या मुली लग्न झालेल्या आहेत त्यांना तर जावयाला आणि मुलीला हे धोंडे दान करायचेच आहेत. म्हणजे अशा प्रकारचा गोड पदार्थ तुम्हाला जावयाला द्यायचाच आहे. पण ज्यांना अजून जावई आलेले नाहीत, मुली लहान आहेत किंवा मुलं लहान आहेत किंवा ज्यांना मुली नाही आहेत, त्यांनी काय करायचं आहे, धोंडे बनवायचे आहेत आणि तुमचे जे देव आहेत घरातले, मग टाकाचे असू द्यात किंवा टाकाचे नसू द्यात, सिंपल आपले देव असू द्यात, तर आपल्या देवघरामध्ये या धोंड्यांचा नैवेद्य आपल्या देवांना दाखवायचा आहे. किंवा जे ग्रामदैवत आहेत त्यांना देखील तुम्ही 5-5 धोंडे नैवेद्य म्हणून तिथे ठेवू शकता. तर या अधिक मासामध्ये तुम्ही कधीही हे धोंडे बनवा आणि तुमच्या देवघरामध्ये नैवेद्य म्हणून ते दाखवा किंवा तुमच्या ग्रामदैवतांना ते तुम्ही दाखवू शकता. तर ही फार जुनी पद्धत आहे आणि हे ज्या आपल्या जुन्या परंपरा आहेत तर त्या आपल्याला छान तशाच व्यवस्थित ठेवायच्या आहे आणि या परंपरांमधूनच आपण सगळे एकत्र भेटत असतो आणि एक घरामध्ये आपल्या खूप छान वातावरण तयार होतं, एक धार्मिक वातावरण तयार होतं. आपल्या मुलांना देखील या छान अशा धार्मिक वातावरणाची सवय लागते, त्यांच्यावरही संस्कार चांगले होतात. त्यामुळे आपल्याला या जुन्या पद्धती ज्या आहेत त्या सगळ्या छान अशा साजऱ्या करायच्या आहेत आणि त्यामधून खूप चांगले असे आपल्याला एक बोध घ्यायचा आहे की सगळ्यांनी एकत्र राहून सगळ्यांनी खूप चांगलं एकमेकांशी वागलं पाहिजे, प्रेमाने वागलं पाहिजे, एकजुटीने राहिलं पाहिजे. त्याचबरोबर जर तुमच्या कोणी दारावरती काही मागायला आलं तर त्यांना मोकळ्या हाताने पाठवू नका. त्यांना नेहमी भरल्या हाताने तुमच्या घरातून पाठवून द्या. आणि महिलांनी विशेष करून अशी काळजी घ्यायची आहे की या महिन्यामध्ये कोणाविषयी काही वाईट बोलायचं नाही आहे. नेहमी सगळ्यांविषयी चांगलाच विचार करायचा आहे. इतर दिवशीही आपण तसंच वागलं पाहिजे, पण विशेष करून आपल्याला या अधिक मासामध्ये सगळ्यांशी प्रेमाने चांगलं वागायचं आहे. होईल तितकी सर्वांना आपण मदत करायची आहे आणि खूप छान प्रकारे या अधिक मासामध्ये आपल्याला अशा प्रकारे उपासना करायची आहे आणि आपलं जे मन आहे ते प्रसन्न शुद्ध ठेवायचं आहे. व्रतवैकल्य जर तुम्हाला करायचे असतील, समजा तुम्हाला गुरुवारचा उपवास करायचा आहे, सोमवारचा उपवास करायचा आहे, तर तुम्ही या अधिक मासामध्ये सुरुवात करू शकता. आणि जर तुम्हाला झेपत नसेल तर फक्त तुम्ही ग्रंथांचं वाचन, चांगल्या गोष्टींचं वाचन करू शकता. पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी अवश्य करायच्या आहेत, अवश्य पाळायच्या आहेत.
तर या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं की स्त्रियांनी, महिलांनी काय गोष्टी अधिक महिन्यामध्ये आवर्जून करायच्या आहेत आणि कोणत्या टाळायच्या आहेत. तर अवश्य हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांना देखील या गोष्टी कळतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.